प्रेमात वेडे होऊन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, पण त्याच प्रेमाचा शेवट इतका भयानक असेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. चंद्रपूरच्या दुर्गापूर परिसरात एका 22 वर्षीय प्रियकरानं आपल्या प्रेयसीचा ज्या क्रूरपणे काटा काढला, त्या घटनेनं सध्या संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरलेला आहे. 29 वर्षांची प्रियांका वांढरे जी आपल्या पतीपासून वेगळी होऊन तुकुम परिसरामध्ये राहत होती. याच काळात तिची ओळख सावली तालुक्यातील अंकेश बहिरवार वय 22 याच्याशी झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि वयातील 7 वर्षांचं अंतर विसरून दोघेही दुर्गापूर येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. पण सुखाचा संसार फार काळ टिकला नाही. 14 मार्चची ती काळ रात्र. रात्रीचे 8 वाजलेले होते. घरात प्रियांका आणि अंकेशमध्ये पुन्हा एकदा जोरदार वादावादी सुरू झाली. प्रियांका अंकेशवर संशय घेत होती आणि त्याला त्याच्या घरच्यांशी बोलण्यापासून रोखत होती. तू फक्त माझ्याशीच बोलायचं, तुझ्या घरच्यांशी तुझा काही संबंध नाही. प्रियांकाचा हा हट्ट अंकेशच्या डोक्यात गेला. रागाच्या भरात अंकेशने समोर दिसलेली मोबाईल चार्जरची वायर हातात घेतली आणि मागून प्रियांकाचा गळा आवळला. प्रियांकाने स्वतःला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण अंकेशच्या क्रूरतेपुढे तिची ताकद कमी पडली. अवघ्या काही मिनिटात प्रियांकाचा श्वास थांबला. हत्या केल्यानंतर अंकेश घाबरला, पण त्याने लगेचच डोकं चालवत त्याने या हत्येला आत्महत्येचं स्वरूप देण्याचं ठरवलं. स्वतःच प्रियांकाच्या वडिलांना फोन केला आणि रडण्याचा बनाव करत म्हणाला, काका, प्रियांका बेशुद्ध पडली आहे, तिने आत्महत्या केली असावी. घाईघाईत तिला रुग्णालयात नेण्यात आलं, जिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अंकेशला वाटलं होते की त्याचा हा बनाव यशस्वी झालाय, पण कायद्याचे हात लांब असतात. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार वाटत होता, पण दुर्गापूर पोलिसांना संशय होता. 21 दिवस पोलीस गप्प होते, पण शांत बसलेले नव्हते. त्यांचा तपास सुरूच होता. 3 एप्रिल रोजी प्रियांकाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि पोलिसांच्या हाती सर्वात मोठा पुरावा लागला. रिपोर्टमध्ये स्पष्ट होतं की हा मृत्यू फाशीमुळे नाही, तर गळा आवळून झालेला आहे. IPS सौरव कार्यादे पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी अंकेशला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, पण जेव्हा पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्याच्या समोर ठेवला, तेव्हा त्याचा आत्मविश्वास खचला. अखेर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ज्या प्रेयसीसाठी त्याने जगाची पर्वा केली नाही, त्याच प्रेयसीचा त्याने एका क्षुल्लक वादातून जीव घेतलेला होता. सध्या आरोपी अंकेश पोलिसांच्या कोठडीत असून या प्रकरणाने लिव्ह इन रिलेशनशिप मधील असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.